माझा आजचा दिवस खूप म्हणजे खूपच मस्त गेला. एवढ्या उंचावरची दहीहंडी फोडली, साळुंकीचा प्रॉब्लेम कायमचा संपवला. आता रेऊ, बाबा, मावशी, आई यांना साळुंकीच्या भीतीत जगायला नाही लागणार. आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माझी खूप काळजी आहे. किती हक्काने चिडलात तुम्ही माझ्यावर, पण तरी मला तुमचा अजिबात राग नाही आला. उलट मला छानच वाटलं. आपलं लग्न झाल्यापासून माझ्यासाठी हा खरंच एकदम बेस्ट दिवस होता. नीला काय करते तू? नीला, नीला खाली खाली उतर. नीला खाली उतर. ओ, नीट बोलायला तुमच्या बाबाने माझं थोबाड नीट ठेवायला हवं होतं ना. आय, 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 आय. आ, काय बोलला तो तुम्ही? आ? मी चमत्कार करेन. कुठे गेला चमत्कार तुमचा? हो, चमत्कार त्या मोहितेने केला. मोहितेने केला. 18 लाख गोळा करून एका रात्रीत मोहितेने चमत्कार केला. हा केला. मग हे बघ साळुके, 4 पावलं पुढे जायचं असेल ना 2 पावलं मागे यावं लागतं. आणि तुला तर जन्माची घाई आहे. मी सांगतो ते काम कर. काही दिवस अंडरग्राऊंड जा. किशोर साहेब, हो, जेवढं सांगतोय तेवढंच कर साळुंके. स्वतःचं डोकं वापरू नकोस. एजेच्या नजरेत आलायस तू. प्रकरण जरा शांत होऊ देत. वेळ आली की सांगेन मी तुला. आजी 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 गो 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 गो. वा, आज सारी एकदम खुश दिसतीये. आजी आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे. आज ना माझ्या आयुष्यातला बेस्ट दिवस होता. आणि तुम्हाला माहितीये का, तिकडे प्रमुख पाहुणे म्हणून कोण आलं होतं? नाही कोण? एजे. अभिराम. आश्चर्य आहे ग. त्यांना बघून खरं तर मला इतकी भीती वाटली ना आजी. अरे बापरे, मग काय फोडलीस की नाही हंडी? का तिथे पण त्याला घाबरलीस? हा, नाही आजी, फोडली तर म्हणजे कसं झालं मी सांगते. हा, आमच्या पथकातली मुलं आहेत ना, त्यांनी एकदम भराभर थर लावला, पण माझी प्रॅक्टिसच झाली नव्हती ना. पण त्यांनी धर लावलाय म्हटल्यावर मी पण अशी एकदम झपाझप वर चढली. आणि आधी माझं लक्ष फक्त दहीहंडीकडे होतं. आणि दहीहंडी फोडली तेवढ्यात मला एजे दिसले. आजी ते ना असे रागाने बघत होते माझ्याकडे. मी इतकी घाबरले आणि घाबरून माझा तोल गेला. हे बापरे, पडलीस तू? नाही नाही, एजे होते ना, म्हणजे मी पडणारच होते, पण एजे अगदी योग्य वेळेवर आले आणि मला झेललं. पण आजी, मला तर वाटलं होतं झालं, संपलं आता सगळं, हे परत मला ओरडणार. पण तुम्हाला माहितीये का, मी दहीहंडी खेळली म्हणून नाही चिडले ते माझ्यावर. मग त्यांना खरंच माझी खूप काळजी वाटत होती म्हणून चिडले. मला तर वाटतंय की आता हळूहळू ना त्यांच्या चिडण्यामागचं कारण मला कळायला लागलं बहुतेक. हो, असं आहे का? नाही नाही नाही, अभिराम इतका काळजी करणार आहे? हो, आणि आजी ही बघा ट्रॉफी मला एजंटच्या हस्ते मिळाली. अरे बापरे, छान छान. ही आपण हॉलमध्ये ठेवायला सांगूया? चालेल चालेल. थकली आहेस ना? चल जा, लवकर आवरून घे. मी रूपाला सांगते तुझ्यासाठी खिचडी करायला. जा जा जा. आजी, एजंटचं पण आवरून झालंच असेल ना? मी पटकन आवरते आणि मग दोघं एकत्रच बसतो जेवायला. हा, आजी तुम्ही मला हसताय का? वेडाबाई. आधी एजे पासून दूर पळणारी लीला आज एजेंच्या सोबतच जेवायला बसणार आहे.
जा आता पटकन आवरून गे लवकर. देवा, आज मला लीलाच्या डोळ्यात अभिराम बद्दल पहिल्यांदा प्रेम दिसला. तिच्या मनामध्ये अभिराम बद्दल आदर आहे, त्याच्यासाठी काळजी आहे. पण या सगळ्याचं रूपांतर आता प्रेमात होतंय. तर काय काय तर म्हणे खिचडी मऊ करा, ती भिजून आली असेल, वाफाळलेली खिचडी बनवा म्हणजे तुला बरं वाटेल. अगं ताई, मला दोघींना कळत नाहीये का, ही खिचडी बनवणं आपल्यासाठी काम नाहीये, फक्त संधी आहे. संधी. संधी? तुला काय परत प्रूव्ह करायचंय का तुला छान जेवण बनवता येतो? हे नको नको. नाही, आपल्याला त्या लीलाला खूप त्रास झालेला बघायचंय ना. हो, हा ना, मग आपण आज अशी खिचडी बनवू की त्या लीलाचं तोंड ना चांगलं भाजलं पाहिजे. पण नक्की काय करायचं आपण? हा. वहिनी, तुमची बहीण परत माती नाही ना खाणार? तशी ती हुशार आहे जरा, थांब. चिली विनेगर. येस, चिली विनेगर. कसं आहे, हे तिखट असतं आणि आंबट पण असतं, त्यामुळे याने लीलाचं तोंड फक्त भाजणार नाही, चांगली आग लागेल. दे रस टाकते. वहिनी एवढूच काय मला खाऊच शकणार नाही ही खिचडी.